जे आहे ते पॉवर प्लेच आहे. पॉवर प्ले नंतर 6 आणि 5 हे फॉर्मेशन असेल संपूर्ण स्पर्धेमध्ये. बॅटर्स मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला पॅरिस शेळकेला पाहत आहे आणि त्यांच्या बरोबरीने येस लेट्स प्लेचा इशारा सिग्नल आमच्यापर्यंत अंपायरचा येतोय. अंपायर्स प्रदीप जे आंबेकर सर आणि राकेश खापर हे दोन्ही ऑफिशियल्स मैदानावरती दाखल झालेत. प्रेक्षणीय मॅचचा पहिला बॉल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर ऋषीला आपण पाहत आहे. स्ट्राईक एंडला मेहुल आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला एक हारगावचं वंडर बॉय. पहिला बॉलला लाजवाब फटका. जर पाहिलं तर इन टू द गॅप बॉलला ढकलून दिलाय फ्रंट ऑफ द विकेट. जोपर्यंत बॉलला कॅरी केलं जाईल पहिल्याच बॉलवरती 3 धावा. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब. थोडंसं लेझी फील्ड त्या ठिकाणी पाहिलं. गॅपमधून बॉलला ढकलून दिलं स्वीपर कव्हरमध्ये. जोपर्यंत बॉलला अडवलं गेलंय ते पहिल्याच बॉलवरती धावा आल्या. 3 संघाचं खातं उघडलं गेलंय. मेहुलच्या बॅटमधून हा फटका आपण पाहिला. बॅकफुटला गेले. गॅपमधून खेळून काढलं. स्ट्राईक एंडला पॅरिसला आपण पाहत आहे. शफल झाले. मोठा फटका. बॉल सरळ निघून गेलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. अगदी हा आलाय पहिला चौकार. येस थँक्यू. ही पॅरिसची ओळख आहे. पॉवर प्लेमध्ये आक्रमक खेळासाठी जाणला जातो खेळाडू. पहिला बॉल खेळत असताना शफल झाले आणि त्याच्यानंतर शॉर्ट आर्म पुलचा फटका आला सरळ सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. पहिल्याच बॉलवरती बिग ब्लास्ट. 4 धावा. रणसंख्या एकंदरीत पाहिली तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 7. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक आहे. सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकताय. ऋषी गोलंदाजी ट्रॅकवरती 2 बॉलवरती. यावेळी जर पाहिलं तर पुन्हा एकदा आक्रमक फटका आलाय. बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार. थँक्यू. ही पॅरिसची ओळख आहे. जसा मी उल्लेख केला की आक्रमक खेळाडू आहे आणि पहिल्याच 2 बॉलवरती त्याचा धमाका पाहिला. आपण 2 बॉल सीमारेषा बाहेर पाठवले आणि मॅच देखील अगदी तितकीच लाजबाब प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण संदेश विभागातील जे धुरंधर आहेत ते एका संघामध्ये आहेत तर दुसऱ्या बाजूला आंबेत विभागातील जे संघामधले अप्रतिम खेळाडू आहेत ज्यानं सातत्यानं चांगल्या रिदममध्ये चांगल्या टचमध्ये पाहतात त्या खेळाडूंचा हा संघ आहे. त्याच्यामुळे अगदी टीट पॉटात जसं तसं प्रतिउत्तर दोन्ही एंडला पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत मैदानावरती फक्त पॅरिस आणि पॅरिस या नावाचा दबदबा आपण पाहिलाय. 2 चेंडूवरती 2 चौकार. ऋषी थोडासा महागडा ठरलाय. पॉवर प्लेच्या षटकाचा अगदी पुरेपूर वापर केला जातोय. पुन्हा एकदा शफल झाले. इन रेज बॅटच्या अगदी टोल हा बॉल लागला. त्याच्यानंतर मागे बॉलला अडवलं गेलंय आणि यावेळी हा डॉट बॉल आलाय. एकंदरीत 4 चेंडूचा खेळ संपलाय. रणसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक मैदानावरती. समोर पॅरिसचं आव्हान आहे. दुसऱ्या बाजूला ऋषी त्याला लई सापडली नाही आहे संपूर्ण 4 बॉलमध्ये. पुन्हा एकदा शफल झाले. पुन्हा एकदा अक्रॉस आले मिड विकेट रिजन मध्ये. हा बॉल देखील सीमारेषा पार. 3 या षटकातील हा 3रा बिग ब्लास्ट चौकार. येस थँक्यू. अगदी पॅरिसचा उल्लेख केला तर आतापर्यंत 4 चेंडू झालेत फेस करून आणि 4 बॉलवरती 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. आता 1 टू गो हा शेवटचा बॉल आहे. तसा आक्रमक अंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा शफल झाले. मोठा फटका खेळायचा होता यावेळी. येस एज आणि फलंदाज शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद.
येस, थँक्यू. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली गेली. संकेत नवीन कॅन्डिडेट नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय आणि शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं असेल जसं एज लागली पॅरिसनं पाहिलं देखील नाही, मैदानाच्या बाहेर आला. अगदी म्हणूनच की काय क्रिकेटला गेम ऑफ जेंटलमॅन पाहिलं म्हटलं जातं आणि यावेळी पाहिलं तर पहिल्या विकेटचं पतन झालंय आणि मैदानावरती ऋषी मैदानावरती दाखल झालाय. आफ्टर 1 ओव्हर 15 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक अति महत्त्वाचा गडी शेवटच्या बॉलवरती बाद झाला. आता पॉवर प्लेचे निर्बंध नाही आहेत सर्कलच्या बाहेर. जर आपण पाहिलं तर 6 आणि 5 हे फॉर्मेशन हे संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदलाव केला जातोय कारण डीपमध्ये अतिरिक्त प्रोटेक्शन आहे. सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर वाईट इश लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षण ऑन साईडला तैनात केलं जात आहे. तर एका बाजूला लॉंग ऑफ मेहुलसाठी ठेवला गेलाय. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अल्पेशला आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला गोलंदाजी करणारा रेस्ट ऑफ आंबेचा संघ, जिथे पहिलं षटक ऋषीला हाताळताना आपण पाहिलं. 15 धावा आल्या, मात्र शेवटच्या बॉलवरती एक अतिमहत्वाची विकेट देखील आली. त्यावेळी पॅडवरती बॉल आदरला, तिथून एक सिंगल धाव तर कंप्लीट केली जाते. अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. लेग बाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 यावेळेला अंमलात आणला जातोय आणि अवांतरच्या माध्यमातून रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. पहिला बॉल अगदी पाहिलं तर फुलर लाईनचा बॉल होता, थोडासा पुढे ठेवला, गती व्हेरिएशन बीट केलं गतीनं. अगदी मेहुलचा बाउन्स अपेक्षित होता, तो अपेक्षित मात्र बाउन्स झाला नाही. बॉल आणि पॅडवरती राहिला. यावेळी मोठा फटका आलाय. अक्रॉस बॉलला खेळून काढलाय, सरळ फेकून दिलाय सीमारेषा पार. या षटकातील हा पहिला षटकार. थँक्यू. ऋषी अगदी जसा मैदानावरती आला, पॅरिस जिथून बाद झाला होता तसंच ऋषी मात्र सेट ठेवून आलाय मैदानावरती. पहिलाच बॉल पाहिला तर सरळ सीमारेषा पलीकडे. ही मॅच तितकीच हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. दुसरा बॉलही मोठा खेळायचा फटका प्रयत्न झाला, अगदी पुन्हा एकदा बॉडीचा वेध. एक सिंगल धाव कंप्लीट आणि 1च्या सहाय्यानं रणसंख्या तर जाऊन पोहोचेल 23 आकड्यावरती. 23 ऑन दी बोर्ड. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती पाहता. एक षटकार जरूर आलाय, मात्र मैदानावरती आतापर्यंत 2 चेंडू लाजवाब अल्पेच्या माध्यमातून देखील पाहिलेत. समोर मेहुल राईट मोर द विकेटनं यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट झाले अलॉंग द कार्पेट. मिड विकेट झोनमधून क्षेत्ररक्षक बॉलवरती जोपर्यंत येईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितपणे झालाय आणि 2 धावा सहज कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धावी कंप्लीट झाली. मैदानावरती अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड सादर केलं जाते. थोडंसं गॅदर खराब झालं आणि क्रिकेटच्या मैदानावरती चुकीला माफी नाही. तुमच्याकडून चुकी झाली की त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच चुकीचं मत प्रायश्चित्त मैदानावरतीच करावं लागतं. आणि यावेळी जर पाहिलं तर डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट केलं आणि रणसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. येणाऱ्या 2 चेंडूचं खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 to go. अंपायरचं सिग्नल पोचवलं जातं बॅटर्सपर्यंत. ऋषी आई स्ट्राईक एंडला. यावेळी पाहिलं तर पुन्हा एकदा बाहेर बॉल होता, खेचून काढला आणि सरळ विकून दिला काव कॉर्नरच्या डोक्यावरून. बिग हिट षटकार. थँक्यू. 32 ऑन दी बोर्ड. मागचा बॉल पाहिला तर बाहेर होता, थोडेसे पुढे आले आणि अक्षरशः खेचून काढले त्या बॉलला 6 धावांसाठी. 1 to go. शेवटचा बॉल आहे. हेलिकॉप्टर बुडवायचं होता अगदी फ्रंट ऑफ द विकेट. बॉल चालला स्वीपर कव्हरमध्ये, तिथून एक सिंगल धाव कंप्लीट आणि दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपवला जातोय. आफ्टर 2 ओव्हर्स धावसंख्या जर आपण पाहिली तर झाल्यात 3 अर्थात 33. एक गडी बाद. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. तोपर्यंत ऐकूयात आपण डीजेला 33. सर तिसरं क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी शेवटच्या षटकासाठी संकेत भावेला पाचारण केलं जातं. पहिल्या 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर
संदेरी विभाग अक्षरशः मैदानावरती बरसलाय. रणसंख्या झाले 33. 16.5च्या सरासरीने आतापर्यंत खेळ राहिलाय प्रति षटकामागे. जिथे पॅरेसच्या बॅटमधून धमाके पाहिलेत, दुसऱ्या बाजूला अगदी इन ॲट 3 वरती आलेला ऋषी त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार पाहिलेत. शेवटच्या बॉलचा पहिला बॉलवरती मिस जजमेंट चुकलं. मागे जोपर्यंत कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय, मैदानावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि या 2 धावा या बॉलवरती कंप्लीट. 35 धावा झाल्यात. अगदी तिथे संधी होती, थोडेसे पुढे गेले, जजमेंट चुकलं. आणि जजमेंट चुकत असताना जर आपण पाहिलं तर यावेळी पुन्हा एकदा 2 धावेमध्ये कन्व्हर्जन आपण पाहिले. रणसंख्या या बॉलवरती जाऊन पोहोचले 35-35 या आकड्यावरती. पुढचा बॉल यावेळी बिग हिट. उंची जास्त आहे बॉलवरती, लांबी नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलवरती जज करतोय आणि जजमेंट चांगलाय. फलंदाज क्रमांक ऋषी, दुसरा गडी बाद. येस, थँक्यू. नवीन बॅटर रतीश वागरे मैदानावरती दाखल झाला. आमशेद गावचा एक खेळाडू आहे आणि या खेळाडूचा देखील दबदबा आहे या विभागामध्ये. आणि इन ॲट क्रमांक 4 वरती खेळण्यासाठी रतीश मैदानावरती दाखल झालाय. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि संकेतला शेवटच्या षटकासाठी धावांवरती लगाम लगावण्यासाठी आणला. आणि तिथून जर आपण पाहिलं असेल तर 2 चेंडू फेकून झाले. एक महत्त्वाचा गडी त्यांनी बाद केलाय. आणि स्ट्राईक एंडला आता मात्र न्यू कॅन्डिडेट, नवीन बॅटर, नवीन उमेदवार आपण रतीशला स्ट्राईक एंडला पाहताय. षटकातील तिसरा बॉल आहे. संकेत पुन्हा एकदा इन अटॅक. यावेळी आल्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती आला आणि फलंदाज क्रमांक लगातारचा हा चौथा गडी बाद. येस, थँक्यू. 3 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. रणसंख्या 35 या आकड्यावरती. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. संख्येचा विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. धावा खर्च केल्या 2 आणि गडी देखील बाद केले 2. त्यामुळे शेवटचं षटक आहे हे अगदी रेस्ट ऑफ आंबे संघाच्या माध्यमातून कमबॅक करणारं षटक राहिले. कारण पहिल्या 2 षटकामध्ये 16.5च्या सरासरीने मैदानावरती खेळ सुरू होता आणि तसं संकेतला मैदानावरती आणलं गेलं ट्रॅकवरती. तिथून अतिशय लाजबाब गोलंदाजी. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. नवीन बॅटर अमोल जाधव मैदानावरती दाखल झालाय. स्ट्राईक एंडला अमोलला आपण पाहताय. षटकातील हा चौथा बॉल आहे. अमोलने देखील पहिल्याच बॉलवरती विकेट काढण्याचा प्रयत्न केला. हॅट्रिक नोंदवली जाईल का? नाही, सोडलंय या बॉलला. हॅट्रिकची संधी होती आणि आपण पाहिलं असेल अगदी सहज सोपा हलवा झेल होता. क्रिकेटमध्ये तुम्हाला झेल टिपणं गरजेचं आहे. गोलंदाज थोडासा नाराज जाणवते कारण हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता आणि अशा पद्धतीचं झेल ड्रॉप होणं कदाचित त्याला देखील अपेक्षित नसेल. धाव कंप्लीट झाली. एक रणसंख्या 36. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सलामीला आलेला मेहुल सुविलकर सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडूवरती जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. फर्स्ट रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न अगदी डेंजर एंडला थ्रो आणि फलंदाज इथून आणखी एक फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. येस, थँक्यू. बेस राजा चषक 2024 जे प्रेक्षक युनिक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं या क्रीडा नगरीमध्ये या चषकामध्ये पुन्हा एकदा सरचे स्वागत. 1 to go शेवटचा बॉल. बॉलला सोडून दिलाय. अंपायर प्रदीप आंबेकर आपल्यापर्यंत वळत आहेत. त्यांचा सिग्नल आलाय. व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आणि अवांतरच्या माध्यमातून रणसंख्या जर पाहिली तर 38 ऑन दी बोर्ड. आतापर्यंत षटक लाजवाब राहिलाय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा खर्च केल्यात संकेतनं आणि 2 गडी देखील बाद केलेत. 1 to go शेवटचा बॉल. समोर मेहुल. ती मिस्ड टाइम हिट आहे. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच
ठिकाणी शहानिशा करतील अगदी निर्णय नाहीये, म्हणजे एक सिंगल धाव कंप्लीट. षटक तिसरंही संपलंय, म्हणजे पहिल्या सत्राचा जो खेळ आहे तो या ठिकाणी संपलाय आणि बॅटिंग करणारा संदेरी विभाग हा संघ जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी आहे 40 धावांची गरज. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे पाहण्यापूर्वी आपण घेऊयात एक ब्रेक आणि संधी देऊयात आपल्या डीजे मास्टरला. येस, थँक्यू. कुडगाव आणि लिजंड 11 खामगाव दोन्ही संघाच्या कॅप्टन्सचा विनंती आपण टॉससाठी या. जी पुढची मॅच आहे ती अगदी नॉकआउटची मॅच. या स्पर्धेची जी पहिली फेरी आहे त्या पहिल्या फेरीला सुरुवात होईल, जिथे दोन संघ मैदानावरती असतील. एका बाजूला कुडगाव, त्यांच्या विपक्ष लिजंड 11 खामगाव. या दोन संघ आणि दोन्ही संघाच्या कॅप्टन्सचा विनंती आपण टॉससाठी या मैदानाच्या आतमध्ये अगदी लिजंड 11ला विनंती आहे. लिजंड 11 आपण या फोटो सेशन त्याच्यानंतर टॉस या काही आठवणी आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून साठवण्याचा प्रयत्न आमच्या आयोजकांच्या माध्यमातून होतोय. आंबेडकर राजा चषक 2024 चा हा रणसंग्राम थरार आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहणार आहोत, जिथे 16 संघ मैदानावरती आहेत आणि कोणता संघ या चषकावरती आपलं नाव कोरेल याच्यावरती सर्व क्रीडा रसिकांच्या निश्चितपणे नजर असतील. चला संदेरी विभागला विनंती आहे. चला आता जास्त वेळ घेऊ नका, कारण याच्यानंतर जी मुख्य फेरी आहे तिला सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळं खामगाव लिजंड 11 खामगावला विनंती आहे. चला सर्व खेळाडू आपण या. लिजंड 11 खामगाव प्लीज आपण फोटो सेशनसाठी या. काही आठवणी आहेत ज्या या स्पर्धेच्या माध्यमातून साठवण्याचा प्रयत्न केला जातोय. चला संदेरी विभागला विनंती आहे. चला पॅरिस शेळके आणि त्यांची रतीश विनंती आहे. चला प्लीज थोडंसं घाईनं सेलिब्रेशन सजवून घ्या, कारण उशीर झालाय आणि या संपूर्ण दिवसभरात 16 संघ आहेत. फ्लडलाईटची व्यवस्था नाही आहे मैदानावरती. आपण डे लाईट्समध्ये संपूर्ण स्पर्धा कव्हर करतो, त्याच्यामुळं जितक्या घाईनं प्रत्येक मॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न सर्व खेळाडू मित्रांनी आपण करूयात. पंकज संकेत ही प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. तर दोन्ही संकेत आहेत आणि या दोन्ही संकेतला मैदानावरती पाठवलं जातं. येणाऱ्या 18 बॉलमध्ये टार्गेट सेट केलं गेलंय तब्बल 39 धावांचं. विशाल जाधव गोलंदाजी टाकवरती पाहायला मिळत आहेत. येणारे 3 षटक आणि 40 धावा या ठिकाणी डिफेन्स करायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला प्रारंभिक जोडी, एका बाजूला संकेत भावे आणि त्यांच्याबरोबर संकेत डावरुंग ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. विशाल निघालात. पॉवर प्लेचा पहिला बॉल. डावखुऱ्यात असा गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. बॉल कुठपर्यंत ट्रॅव्हल होईल? उंची या बॉलवरती आहे, लांबी तितकी लाभली नाही, मात्र वन बाउन्स सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर अगदी टीथ फॉर टॅथ आला हा चौकार.
येस, थँक्यू थँक्यू. पहिल्याच बॉलवरती संख्येच्या बॅटमधून ब्लास्ट आला. 4 धावानं संघाचं खातं उघडलं गेलंय. मी म्हटलं देखील ही मॅच हाय व्होल्टेज आहे. यावेळी गुडघा अक्षरशः टेकवला. मोठा फटका खेळायचा होता मागे लॉंग लेगमध्ये, जोपर्यंत बॉलला अडवलं गेलंय तिथून एक सिंगल धाव कंप्लीट आणि रणसंख्या 1च्या मदतीनं 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 चेंडूचा खेळ संपला. धावा झाल्यात 5. दोन्ही कॅप्टन्स आहेत. एका बाजूला लिजंड 11 खामगाव, त्यांच्या बरोबरीने कुडगाव, हे 2 संघ मैदानावरती आहे. टॉस केला जाईल. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुढच्या मॅचचा आपण टॉस घेतोय. हेड इज अ कॉल आणि यावेळी टेल आलाय, म्हणजेच कुडगावचा संघ आहे तो या ठिकाणी टॉस जिंकलाय. तर अभिनंदन, टॉस जिंकताय. आता काय निर्णय आहे, म्हणजे टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम काय स्वीकारणार? टॉस जिंकलोय, सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण कॉल स्वीकारतोय. कारण लास्ट टाइम जेव्हा आमची मॅच झाली, समोरची टीमसुद्धा तीच होती, त्याच्यामुळे त्यावेळेससुद्धा आमचं क्षेत्ररक्षणच होतं, पण थोड्या प्रयत्नाने आम्ही मागे पडलो. पण यावेळेस प्रयत्न आमचे 100% असतील. आता काय रणनीती असेल, म्हणजे मागच्या मॅचमध्ये तुम्ही शिकला असाल की काय थांबवायचं आम्हाला, त्याच्यामुळे आता 3 षटकामध्ये पहिलं पॉवर प्लेची ओव्हर आहे, त्याच्यामुळे समोरच्या संघाला तुम्ही टार्गेट काय बघता की 18 बॉलमध्ये या धावसंख्येपर्यंत आम्ही रोखण्याचा निश्चितपणे प्रयत्न असेल? अर्थातच सकाळचं सत्र आहे, त्याच्यामुळे खेळपट्टीसुद्धा थोडी स्लो असेल असा अंदाज आहे. त्याच्यामुळे आमची ही रणनीती असेल की कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 20 धावेपर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि अगदी शेवटचा प्रश्न आहे, आयोजनाबद्दल काय म्हणशील? म्हणजे आंबेच्या राजा चषकचं हे भव्य दिव्य आयोजन, या आयोजनाबद्दल अगदी तुझ्या काय भावना आहेत? आयोजन पाहायला गेलो तर या कोकण विभागासाठी एक या ग्रामीण क्रिकेट साठी एक प्लॅटफॉर्म सेट करतात. त्यासाठी सर्वप्रथम या सर्व आयोजकांसाठी आणि आयोजनाबद्दलसुद्धा त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि त्यांनी आम्हाला सहभाग असं आमचा संघ सहभागी केला, त्याबद्दल सुद्धा त्यांचे एकदम मनपूर्वक आभार. चला, खूप खूप शुभेच्छा तुमच्या संघाला. आणि दुसऱ्या बाजूला जिथे खामगाव टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायचे, समोरचा संघ टॉस जिंकलाय, त्याने एक आकडा देखील सांगितला, त्याच्यामुळे तुमची स्ट्रॅटर्जी काय असेल? कमीत कमी काय धावसंख्या असेल तो आम्ही तुमचा संघ सेट करण्याचा प्रयत्न करेल? 30 ते 40 रनचं टार्गेट. आणि अगदी शेवटचा प्रश्न आहे की आयोजन, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन आंबेड संघाचं एकदम नेहमी व्यवस्थित असतं, त्याबद्दल काही शंकाच नाही. त्यांना पुढे दिवसभरासाठी बेस्ट आपलं. चला, दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. पुढच्या मॅचला सुरुवात होईल. चला, प्रल्हादजी दोन्ही संघांसाठी मल्हारजी आंबेकर, प्रदीप आंबेकर यांच्याकडून दोन्ही किट्स आपण पाहताय. फर्स्ट एड किट आणि एनर्जी ड्रिंक्स आहेत, त्या मात्र दोन्ही संघाला या ठिकाणी दिल्या जात आहेत. आणि ही एक चांगली उपलब्धता आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढच्या मॅचला होईल सुरुवात. तोपर्यंत आपण मैदानावरती जी मॅच पाहताय, एका बाजूला संदेरी विभागातील हे धुरंधर आहे, तर दुसऱ्या बाजूला रेस्ट ऑफ आंबेद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॅटिंग करणारा रेस्ट ऑफ आंबेचा संघ जाऊन पोहोचलाय. लॉस्ट ऑफ 1 विकेट्स, 6 रन्स ऑन दी बोर्ड. येणारे आता आपण एकंदरीत 12 चेंडूचा खेळ पाहताय आणि या 12 बॉलमध्ये अजून या मॅचला जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. तर गोलंदाजी तर गोलंदाजी ट्रॅकवरती इनॅट क्रमांक 2 दुसरं षटक हाताळण्यासाठी हेमंत गोरिवले याला पाचारण केलं जात आहे. टार्गेट शिल्लक राहिले येणारे 12 बॉल आणि करायचे 34 धावा. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती लाजवाब फटका फ्रंट ऑफ द विकेट. जोपर्यंत बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कॅरी केला जाईल, दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलवरती सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 2च्या मदतीने रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 11 बॉलमध्ये 32 हे टार्गेट आहे या मॅचमध्ये. आपण एका बाजूला संकेतला पाहताय, दुसऱ्या बाजूला पंकजला पाहताय.
इथून आक्रमण करणं गरजेचं आहे. मोठं फटका येणं गरजेचं आहे. बॉलला सोडून दिलंय. अंपायरचं सिग्नल आपल्यापर्यंत येतोय पुन्हा एकदा की एक्स्ट्रा रन. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आणि अवांतरच्या माध्यमातून रणसंख्या 9 या आकड्यावरती. 40 धावांचं टार्गेट सेट केलं. टार्गेट मोठं आहे. तुम्हाला आता मोठे फटके खेळायचे आहेत आणि तो मोठा फटका यावेळी निश्चितपणे आलाय. मात्र स्क्वेअर लेगला अप्रतिम क्षेत्ररक्षण. पहिली धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. तो थोडासा वाईड होता आणि यावेळी जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि रणसंख्या 2च्या माध्यमातून 11 11 या आकड्यावरती. 11 धावा, एखादा मोठा फटका. इथून तुम्हाला मोठा फटके खेळणं गरजेचं आहे कारण टार्गेट थोडंसं मोठं आहे. 10 मध्ये 29 धावा या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही करायच्या आहेत. त्याच्यामुळे इथून आक्रमण करणं गरजेचं आहे कारण संकेत सलामीला मैदानावरती आलाय आणि या 3 चेंडूवरती तो आता 4 या धावसंख्येवरती खेळतो. दुसऱ्या बाजूला पंकज आहे, ज्या पंकजनं आतापर्यंत 1 बॉल फेस केलाय. येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठे फटके शोधायचे आहेत. अगदर पाहिलं तर ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिड विकेटला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये अडवलं गेलंय. तिथून पुन्हा एकदा एक धाव आणि रणसंख्या आपण जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. हे क्षेत्ररक्षण देखील आपण जर पाहिलं तर संदेरी विभागाचा लाजवाब राहिलाय. धावा देत नाहीयेत. प्रत्येक बॉलवरती रोख लगावण्याचा प्रयत्न तो अगदी अष्टमच्या वरून हा बॉल मागे गेला. मोठा फटका खेळायचा होता, शफल झाले. अगदी लांगलेग दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न झाला मात्र नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉल आलाय. तर प्रत्येक बॉलवरती आता समीकरण जर आपण पाहिलं तर थोडंसं अवघड होत चाललंय बॅटिंग करणाऱ्या रेस्ट ऑफ आंबेच्या दृष्टीनं. 8 बॉलमध्ये 27 टॅप केले बॉलला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅरी केले जाईल. अगदी अप्रतिम स्पेल. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकात संपलाय आणि हेमंत गोरुल्याचा विचार केला तर धावा खर्च केला तर 6. 1 टू गो. शेवटचा बॉल. समोर संकेतला जबाबदारी घेणं गरजेचं आहे. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. बॉलला जोपर्यंत अडवलं गेलंय अगदी 2 धावा कंप्लीट. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती होणार नाहीये. बाउंड्री आहे. चला सीमारेषेच्या पलीकडे बॉल आहे. चौकार आलाय. चला 2 षटकांचा खेळ संपला. येणारे 6 बॉल आणि करायचे 23. 6 मध्ये 23 हे समीकरण आहे. तिसऱ्या षटकाला जोपर्यंत सुरुवात होईल पुन्हा जाऊया सुबीतकडे आणि ऐकूयात सुमधुर संगीत. थँक्यू. चला दोन्ही संघांना विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका प्लीज. संदेरी विभाग आणि रिष्ट पांबेत मांदाटेने संघ जर मैदानावरती उपस्थित असेल तर प्लीज आपण व्यासपीठावरती या. मांदाटेने संघाला विनंती आहे जर आपले खेळाडू मैदानावरती उपस्थित असतील तर प्लीज आपण जो आपला मुख्य कक्ष पाहताय इथे थोडंसं संपर्क करा. सनील पाडावे तिसऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज मैदानावरती आलाय. पहिला बॉल आहे. पहिल्याच बॉलवरती पुन्हा एकदा बॅकफुटला गेल. दिशा दिली या बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंट मध्ये. तिथून बॉलला जोपर्यंत कव्हर करेल 1 धाव कंप्लीट या बॉलवरती आणि रणसंख्या 18 या आकड्यावरती. म्हणजे येणारे 5 बॉल आहेत आणि 5 मध्ये आता 22 धावांची गरज शिल्लक राहिली आहे मॅच मध्ये. संकेत 6 बॉलवरती 9 या वैयक्तिक धावसंख्येवर. दुसऱ्या बाजूला पंकज 3 मध्ये 1 असं हे एकंदरीत वैयक्तिक योगदान राहिलंय बॅटिंग करणाऱ्या रेस्ट ऑफ आंबेस संघासाठी. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून बिग हिट, मोठे फटके फार महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक त्या झोनमध्ये थोडंसं फंबल झालेत मात्र जास्त नुकसान नाहीये. पुन्हा एकदा या बॉलवरती 2 धावा आल्यात आणि रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. म्हणजे येणारे चेंडू आहेत 4 आणि करायच्यात 20 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा आपण नियम पाहत आहे. त्याच्यामुळे प्रत्येक बॉलवरती आता बिग हिट करणं गरजेचं आहे कारण सुरुवातीला संदेरी संघाचा संदेरी विभागाचा खेळ खूप चांगला राहिला. बॉलिंग करत असताना बॉलिंग ही तितकीच ताकदीची आपण पाहिली आणि यावेळी देखील विकेट काढण्याचा प्रयत्न होते मात्र मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक या बॉलवरती येतोय. पुन्हा एकदा 2 धावा अगदी आणि या बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून फलंदाज सुद्धा बाद. विकेटचं पतन.
चला येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोर संकेत आहे, मात्र संकेतचा खेळ थोडासा निराशाजनक राहिला या मॅच मध्ये. मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा एक सिंगल धावेल आणि ही मॅच जर पाहिली तर अगदी आता संदेरी विभागचा जो संघ आहे त्याचं वर्चस्व या मॅच मध्ये. येणारे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्यात 1-8. 18 नवीन बॅटर सूरज मैदानावरती आलाय. 2 मध्ये 18 हे समीकरण आहे मॅच मध्ये. कंपल्सरी चेस हे स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे फक्त आणि फक्त सध्याच्या घडीला मैदानावरती औपचारिकता पाहत आहे. बॅटची एज मागे थोडंसं चुकी झाली आणि एक सिंगल धाव कंप्लीट. आता 1 वरती 17 म्हणजे मॅच मध्ये अक्षरशः संदेरी विभाग हा संघ विजयाच्या बाजूनं हा सामना झुकवतोय. कारण बॅटिंग करत असताना आपण पाहिलं असेल ऋषीच्या बॅटमधून चांगली बॅटिंग आली, त्याच्यानंतर पॅरिसच्या बॅटमधून देखील आक्रमक फटके पाहिले. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल, त्याच्यानंतर दर्शन आणि आता सनीलला देखील पाहत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, अगदी सर्वच बाजूनं लाजवाब खेळ राहिला. आणि या पहिली जी प्रेक्षणीय सामना होता, एका बाजूला संदेरी विभाग रेस्ट ऑफ आंबेद आणि या प्रेक्षणीय मॅचचा संदेरी विभाग हा विजेता संघ ठरलाय. आता पुढची मॅच आपण कुडगावला विनंती करतोय, कुडगाव संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि त्याच्या बरोबरीने लिजंड 11 खामगाव आपली जी सलामीची जोड आहे त्या मैदानावरती पाठवा. पुढच्या मॅचला होईल सुरुवात, तोपर्यंत आपण संधी देऊयात पुन्हा एकदा डीजेला. चला विनर संघ संदेरी विभाग प्लीज आपण या. येस थँक्यू. मी विनंती करेल सन्माननीय आनंदजी सातिम साहेब आणि माजी सेक्रेटरी संदेरी विभागचे सन्माननीय अजिजी उंडे साहेब प्लीज आपण व्यासपीठावरती या. व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आनंद सातिम साहेब आणि अजिजी उंडे साहेब माजी सेक्रेटरी संदेरी विभाग, आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती आसनस्थ होऊन या मॅचचा आनंद घेऊयात. अगदी या मॅचचे हायलाईट आपण आपल्या स्क्रीनवरती पाहत आहे. वैशिष्ट्य आहे अगदी युनिक लाईव्ह. कृष्णा देवरे आपल्या बरोबर आहेत आणि त्याच्या माध्यमातून ही जी हायलाईट आहे ते आपल्या समोर शो केली जाते. युनिक लाईव्हचं एक वैशिष्ट्य आहे आपल्या स्क्रीनवरती पाहत आहे. मागची मॅच झाली, त्या मॅचमधले काही हायलाईट्स मोमेंट आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. सध्याच्या घडीला कॅमेरामॅनच्या भूमिकेत जयला आपण पाहत आहे. डिजिटल स्कोरिंग प्रणव यांच्या माध्यमातून केलं जातं. ही संपूर्ण युनिक लाईव्हची जी टीम आहे ते संपूर्ण स्पर्धेच्या टेलिकास्टसाठी आपल्या दरम्यान जोडले जाते. जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत सर्वांना आपण विनंती करूयात अगदी आवर्जून यूट्यूब लाईव्हला आपण लाईक करूयात, शेअर करूयात आणि ज्या मॅचेस या लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केल्या जातील ते पाहण्यासाठी अगदी निश्चितपणे बेल आयकॉनला हिट करण्यासाठी अगदी विसरू नका. पुढची मॅच आहे, एका बाजूला कुडगावचा संघ आहे, त्याच्याबरोबर लेजंड 11 खामगाव, या 2 संघांमध्ये मॅच होईल.